नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सुमारे 17 लाख कर्मचारी दिनांक 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपावर गेले आहेत. प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी हा निर्णायक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना ही शासनमान्य राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असून संघटना पदाधिकारी तसेच राज्यातील हिवताप कर्मचारी या संपात कालपासूनच सहभागी झाले आहेत. हिवताप संघटनेच्या वतीनं दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना RNPS अंमलबजावणी संदर्भात तात्काळ स्पष्टीकरणात्मक अधिसूचना जारी करण्याची प्रमुख मागणी आहे. यासह हिवताप विभागातील दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजीची नियुक्ती प्राधिकारी बाबतचा शासन निर्णय रद्द करा. सुधारित आकृतीबंध नवीन सेवा प्रवेश नियम, तालुका आरोग्य कार्यालयात आरोग्य निरीक्षक व आरोग्य कर्मचारी यांना पदस्थापना द्या. कायम प्रवास भत्त्यात वाढ करा. पदोन्नती व अन्य प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनांकडून देण्यात आला आहे. शासन व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संप आंदोलनात हिवताप कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. यावेळी राज्य सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, निमंत्रक राज्य सरकारी, निमसरकारी, राज्य सरकारी समन्वयक समिती रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, अशोक मासाळ, अरुण लांडे, गोरक्ष कर्डिले व हिवताप विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने प्रस्तावित केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलात आणण्यासाठी स्पष्टीकरणात्मक अधिसूचना तात्काळ निर्गमित करा व इतर 18 प्रलंबित मागण्यासाठी कालपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व हिवताप कर्मचारी हिरिरीने सहभागी झालेले आहेत. हिवताप कर्मचाऱ्यांसुद्धा काही व्यथा आहेत. राज्य शासनाने दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी नियुक्ती प्राधिकाऱ्याची अन्यायकारक शासन निर्णय जारी केला. त्या शासन निर्णयामुळे हिवताप कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे दार बंद झालेले आहेत. त्यांच्या छोट्या छोट्या अडीअडचणीसाठी त्यांना थेट विभागीय स्तरावर जावं लागत असल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. तसेच हिवताप विभागाच्या अंतर्गत आकृतीबंध तयार झाला असं कळतंय, परंतु तो अजून त्याला मंजुरी देऊन प्रसिद्धी देण्यात आली नाही. ती तात्काळ देण्यात यावी. नवीन सेवा प्रवेश नियम सुधारणा करताना आपण जरूर करा, परंतु या नवीन सेवा प्रवेशामध्ये जुन्या कर्मचाऱ्यांवर कुठलाही अन्याय होता कामा नये याची शासनाने दक्षता घेतली पाहिजे. 2026 मध्ये होणाऱ्या बदल्या ह्या समुपदेशनानेच व्हायला पाहिजेत. हिवताप विभागाचं जे हस्तांतरण नेहमी करत घाट घातलेलं आहे शासनाने, ते हस्तांतरण अबाधित ठेवावं अशी आम्ही या निवेदनाद्वारे आग्रही मागणी केलेली आहे. बायोमेट्रिक प्रणालीचा अट्टहास हा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना करू नये अशी पण आमची या ठिकाणी मागणी आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा कायम प्रवास भत्ता आज सन 2010च्या नुसारच आजपर्यंत देण्यात येत आहे, तो वाढून मिळावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली. अशा अनेक मागण्या आहेत हिवताप कर्मचाऱ्यांच्या की ज्या अन्यायकारक आहेत. त्या त्वरित आम्हाला सुधारणा करून त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व हिवताप कर्मचारी या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनात सहभागी झालेले आहेत. धन्यवाद. निधी यतीम कांबळे, डीएनए मराठी.